मला बरं नाही म्हणून चपात्या करतोय बघा. स्वतःच पीठ घेऊन मळून चपात्या करतोय. तुम्ही म्हणत असाल लहान मुलाला चपात्या करून त्याची मम्मी काय करते. माझा हात खूप सुजलेला आहे आणि दुखतोय डाव हात, आणि मला काही चपाती करता येई नाही. म्हणून मुलांनी पीठ मळून चपात्या करतो म्हणून करू नको म्हणलं तरी त्यांनी केलं. मी खिचडी भात करते म्हणलं तरी त्यांनी ऐकलं नाही. त्यांनी चपाती केली आणि मोठ्याने भाजीसाठी शेंगदाणे भाजून लसूण सोलून ठेवले. 2 मिनिट. नाही त्याला वाटते मी व्हिडिओ कॉलवर बोलते. तो कसा करायला बघा आता हा. कार्टून माझा एक छोटा मुलगा. शेवटची चपाती राहिली आहे म्हणून हे नखरे करायला आहे, कारण का त्याला अशी चपाती खायची वाटतं. आणि हा माझा मोठा मुलगा ह्यानी ह्या सगळ्या चपात्या भाजल्यात. किती सुंदर भाजल्यात बघा चपात्या त्यांनी. तर लवकर. कच्ची बिच्ची कुठंच काही ठेवली नाही, काय नाही. एक नंबर छान भाजल्यात. कुठं दिसते का बघा कच्ची, काही दिसा नाही. छानपैकी भाजल्यात त्यांनी त्याच्या हिशोबात. काय मोठा नाही आहे, लहानच आहे माझा मुलगा, अजून 12 वर्षाचा आहे. मुलं मुली खरंच मी फरक ठेवला नाही हे बरोबर आहे. आज माझ्या मुलांनी मला साबित करून दिलं की सुखादुःखात कसं सामील व्हायचं. मला बरं नाही म्हणून मुलांनी घर आवरून भांडी बिंडी सगळी लावून सगळं आवरून ठेवून भाजी चपाती केली. मला खाटावर झोप म्हणून बोलले. ही आहे माझी जिंगाला लागून चपाती. बघा शेवटची चपाती त्यांनी कशी केली. काय का तसं नाही, थांब. शेवटची चपाती त्यांनी अशी केली आहे. टाकून तेल. थांब ना, आताच नसतं टाकायचं रे, भाजू दे. पातळ पाहिजे. आवडला असेल तर सांगा नक्की. असेच